मित्रांनो, भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे सगळे पक्ष एका बाजूला आणि गेल्या 4 दिवसांमध्ये इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा एक नवीन पक्ष एका बाजूला. एका रात्रीत तब्बल 15 मिलियन फॉलोअर्स गोळा करणारा हा पक्ष माहितीये? सीजेपी म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टी. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. झुरळ जनता पार्टी हा काय प्रकार आहे? चला जाणून घेऊयात. आता तुम्ही म्हणाल, हे नवीन झुरळ प्रकरण काय आहे? तर ऐका, सुप्रीम कोर्टाच्या एका सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान तरुण वर्गाची खिल्ली उडवली. त्यांनी कॉक्रोच म्हणजेच झुरळ असा त्यांचा उल्लेख केल्याबद्दल त्यांची चर्चा झाली. बस 30 वर्षाच्या अभिजित दिपके नावाच्या एका तरुणाने यावर उपरोधात्मक उत्तर द्यायचं ठरवलं आणि जन्म झाला कॉक्रोच जनता पार्टीचा. आता तुम्ही म्हणाल, हे झुरळ काय प्रकरण आहे बाबा? तर सुप्रीम कोर्टाच्या एका सुनावणी दरम्यान एका न्यायाधीशाने आपल्या तरुण वर्ग, जो बेरोजगार वर्ग म्हणून ते म्हणतात, तर या वर्गाला झुरळ असं संबोधलं. मग काय, या जनजीन तरुणांनी याला उलट उत्तर देण्याचं ठरवलं. त्यातलाच एक अभिजित दिपके नावाचा एक 30 वर्षाचा तरुण. तर त्यामुळेच या कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला. या पक्षाचे एजेंडे ऐकून तुम्ही तर हसून वेडे व्हाल. या पक्षाचे मुख्यालय कुठे आहे माहिती आहे? जिथे वायफाय तिथे आम्ही. अशी घोषणा या पक्षाची आहे. हा पक्ष स्वतःला आळशी, बेरोजगार आणि रील तरुणांचा अधिकृत पक्ष समजतो. याच्यामध्ये दिवसभर मोबाईलवरती बोटे स्वाईप करणारा हा पक्ष आहे. तिथे या पक्षाने अवघ्या 4 दिवसात 15.5 मिलियनचा फॉलोअर्सचा टप्पा पार केला. भारताच्या सोशल मीडियाच्या इतिहासातील एक मोठा रेकॉर्ड आहे आणि तुम्हाला माहिती आहे, आज या चॅनलची 20 मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. सिस्टमवर आणि सध्याच्या राजकारणावर मारलेला एक जबरदस्त टोमणा आहे. तर या पक्षामध्ये प्रवेश करायच्या अटी जाणून घेऊयात. पहिली अट, याच्या सदस्यत्वासाठी तुम्ही सुशिक्षित आणि बेरोजगार असल्याचे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही पूर्ण वेळ दिवसाचे 11 तास ऑनलाईन असले पाहिजेत. आणि दुसरा म्हणजे या पक्षाचा प्रमुख उल्लेख काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. दलबदली विरोधी नियम. जर एखाद्या आमदाराने किंवा खासदाराने आपला पक्ष बदलला किंवा त्यामध्ये फूट पाडली, तर त्याच्यावर आयुष्यभर किंवा 20 वर्षांसाठी निवडणूक लढवण्याची बंदी घालावी. त्यानंतर न्यायाधीशांसाठीही त्यांनी नियम केला आहे. निवृत्त झालेल्या कोणत्याही न्यायाधीशाला राज्यसभेमध्ये जागा देऊ नये. महिला आरक्षणाबाबतीतही यांनी नियम काढलेला आहे. महिलांना राज्यसभा आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 50% आरक्षण असावे. आणि पत्रकारितेवरही त्यांनी विशेषतः बोट केला आहे, की ज्या काही खऱ्या न्यूज आहेत, निष्पक्ष आहेत, स्वतंत्र आहेत, कुठल्याही पक्षाच्या दबावाखाली येऊन कुठलीही न्यूज काढू नये, याबद्दलही यांचे नियम आहे. तर पाहूयात आता या पक्षाला किती सपोर्ट मिळतोय. काही आपल्या भारत देशामध्ये नेपाळसारखं होतंय, की एक नवीन मंत्रिमंडळ तयार होत आहे. याबद्दल खूप उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला या सीजीपी बद्दल काय वाटतं? तुम्ही पण या सीजीपीचे फॉलोअर बनलात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या कॉक्रोच क्रांतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.